छोटासा प्रसंग तुम्हाला सांगते। रमाईला एकूण 5 मुलं होती, त्यामध्ये एक मुलगी होती। सगळ्यात मोठा मुलगा होता यशवंत नावाचा। बघा त्यांच्या सगळ्यात मोठ्या मुलाचं नाव यशवंत का होतं तेही सांगते, कारण यशवंत हे नाव महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी आपल्या मुलाचं ठेवलं होतं आणि म्हणून ते त्यांचे गुरु आहेत। महात्मा फुलेंना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गुरु मानतात, म्हणून आपल्या गुरूंच्या मुलाचं नाव त्यांनी आपल्या मुलाला दिलं, म्हणून त्यांचा सगळ्यात मोठा मुलगा यशवंत। दुसऱ्या नंबरचा रमेश, तिसऱ्या नंबरचा गंगाधर, चौथ्या नंबरची इंदिरा आणि 5व्या नंबरचा राजरत्न, असे 5 मुलं त्यांना झाले। मात्र पहिला जर मुलगा सोडला यशवंत तर त्यांची 4ही मुलं अन्न पाण्या वाचून आणि औषधाविना मरण पावली। त्या काळामध्ये खूप साथीचे रोग यायचे आणि त्या साथीच्या रोगामध्ये खूप लोक मरून पाहायचे, पण रमाईचे हे 4ही लेकरं साध्या तापाने मरण पावले, कारण तापामध्ये औषध मिळालं नाही आणि ते जास्त झालं तर मृत्यू होतो आणि असेच रमाईचे 4ही लेकरं गेले। ज्या वेळेस रमाईचा सगळ्यात शेवटचा मुलगा राजरत्न, जो अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सारखा दिसायला होता, तो मुलगा, त्याला जेव्हा दवाखान्यात नेलं तेव्हा डॉक्टर म्हटले की तुम्ही आधी जी मुलगी आहे इंदिरा तिचेच पैसे दिले नाही, मी याला बघणार नाही। त्याला घरी आणलं आणि ते बाळ मरण पावलं। तर जेव्हा त्याची मौत झाली तर त्या मौतीला सुद्धा रमाईजवळ पैसे नव्हते। बाबासाहेब बाहेर देशात होते आणि काही कार्यकर्ते पैसे घेऊन आले होते रमाईकडे, म्हटले होते की हे पैसे घ्या, त्याला दवाखान्यात न्या, पण तेव्हाही रमाईने ऐकलं नाही। ते म्हटले नाही, हे पैसे समाजाचे आहे, समाजासाठीच कामी पडले पाहिजे, म्हणून तिचे 4ही लेकरं गेले। त्या राजरत्नाला गुंडाळायला साधा कपडा नव्हता, साधं धुडकं नव्हतं। रमाईने आपल्या पदराचं एक छोटंसं धुडकं फाडून त्या मुलाला त्यात गुंडाळलं आणि स्वतः जाऊन मातीमध्ये पुरून आली। बघा त्या रमाईचं काळीज की 4 लेकरं मातीत गेले, पण तरीही त्यांनी समाजातील कोणालाही असं काही कमी पडू दिलं नाही, समाजासाठी आयुष्यभर झटले। बाबासाहेब सुद्धा आयुष्यभर समाजासाठी झटले आणि रमाबाई सुद्धा। अवघ्या 35व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला क्षयरोगाने। त्यांना टीबी झाला होता, त्यांनी बाबासाहेबांना शेवटपर्यंत सांगितलं नाही आणि 3ऱ्या स्टेजला टीबी गेला आणि शेवटी रमाबाई मरण पावलं। पण रमाबाईचं त्याग इतका मोठा आहे की खूपच मोठा आहे, सांगण्यासारखं नाही, इतकं 1 तास 2 तास जरी सांगितले तरी होणार नाही। म्हणून मी एक छोट्याशा कवितेच्या रूपामध्ये मी रमाईचं थोडंसं त्याग सांगणारे 2-3 कडव्याचीच आहे, पेपरमध्ये आलेली आहे ही कविता। तर बघा, रमाईच्या त्यागाने भीमबाबा आम्हा मिळाले, रमाईच्या त्यागाने भीमबाबा आम्हा मिळाले, कष्ट तिचे फळाला आले, कष्ट तिचे फळाला आले। तो एकटा जातीवाद्यांशी लढला, तो एकटा जातीवाद्यांशी लढला, कधीही तो नाही हरला, एक युगंधर तिने घडविला, एक युगंधर तिने घडविला। ती गरिबीशी एकटी झुंजली, स्वाभिमानी ती कुणापुढेही ना झुकली, ती एकटी गरिबीशी झुंजली, स्वाभिमानी ती कुणापुढेही ना झुकली, सावलीत ती भीमाच्या राहिली, सावलीत ती भीमाच्या राहिली, पती सेवेतच ती तल्लीन राहिली, पती सेवेतच ती तल्लीन राहिली। ती झाली शोषित पीडितांची आई, तिच्या अगणित दुःखाने केले तिला आमची माय रमाई, तिला आमची माय रमाई। पुढची 4 लेकरं गेले तरी ती खचली नाही, पुढची 4 लेकरं गेले तरी ती खचली नाही। दीन दलितांना आपले मानले आणि 9 कोटींची आई झाली, 9 कोटींची आई झाली। या देशाचे शिल्पकार बाबासाहेब झाले, या देशाचे शिल्पकार बाबासाहेब झाले। रमाईसारखे दुःख मात्र कुणीलाच काढले, बाबासाहेबांची प्रेरणा झाली, बाबासाहेबांची प्रेरणा ती झाली। ऋणमय रमाई आमच्या 9 कोटींची आई झाली, आमच्या 9 कोटींची आई झाली। अशा या माय माऊलीची, या 9 कोटींच्या आईचं आज जन्मदिवस आहे 7 फेब्रुवारी। संपूर्ण भारतामध्ये रमाई जयंती ही खूप मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। आपणही ती आपल्या शाळेमध्ये साजरी केली आहे। मला इथे बोलण्याची संधी दिली, गाणं गायची संधी दिली, कविता म्हणण्याची संधी दिली, त्याबद्दल मी मस्के सरांचे आणि आयोजकांचे खूप खूप आभार मानते आणि माझं भाषण मी इथं संपविते। धन्यवाद।